हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सायंकाळ. तर तुम्हाला एक गंमत सांगते बघा. काय झालं माहिती का, म्हणजे मी आता कैलास दादांची लाईव्ह चालू होती. मग कैलास दादा म्हणत होते का, मी म्हणलं ना कैलास दादाला की कैलास दादा म्हणजे व्ह्यूज भेटत नाहीत मला, असं तसा विषय चालू होता कैलास दादाच्या लाईव्हला. मला म्हणतात तुम्हाला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही काहीतरी तुमचे अनुभव सांगा. तर आता एक लगेच मला अनुभव सापडला बघा. तर तुम्ही आता लगेच सांगणार आहे, म्हणजे व्हिडिओ तेवढ्यासाठी करणार आहे मी. आणि मला म्हणत होते तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा, असं तसं चालू होतं. वैशाली ताई होते, आपली सोनाली चव्हाण, ते ना आम्ही चालल्या होत्या गप्पा बरं का. आणि मी पण कमेंट करत होते. आणि मग तो म्हणत होता बाबा बाबा बाबा, त्याचं चालू होतं. मग मी काय बघितलं नाही, मला वाटलं त्याने अल्बम हातात घेतला. आणि इथं अल्बम पडला होता ना, मग मला वाटलं त्याने अल्बम घेतला वाटतं. आणि चिनू आला होता ना, मग चिनूने अल्बम काढला होता. मला वाटलं ते अल्बम बघून तो बाबा बाबा करायला लागला वाटतं. म्हटलं त्याच्या आजोबांचा असं काहीतरी फोटो बघितला असणार असं मला वाटलं बरं का. आणि मग मी जाऊन मुलगीला सांगितलं माझ्या, अगं कैवल्य का नाही बाबा 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 म्हणायला लागलाय. आणि बहुतेक त्याने अल्बममधला फोटो बघितला वाटतं, असं मला वाटलं बरं का. आणि येऊन तिकडनं आले आणि म्हणजे स्वयंपाक खोलीत गेले आणि बेडरूममध्ये आले. बघायला लागले तर कुठला बाबा तुम्हाला दाखवू का, कुणाला बाबा म्हणत होता तो. हे बघा, हे आपले 200 रुपयाची नोट माझ्या पर्समधनं काढली. काय 200 रुपयाची नोट माझ्या पर्समधनं काढली. आणि हे बघा, ह्या बाबांना बाबा बाबा करत बसलेला होतो. आता कैवल्य म्हणजे अजून जास्त एवढं काही बोलत नाही, पण ते आपलं महात्मा गांधी जे आहेत ना नोटेवरती, तर ना बाबा बाबा करत बसलाय. म्हटलं बघितलं हातामध्ये काय आहे, ती पण आलती बघायला. मग मला म्हणती अगं मी पैसे फाडलं असतं की गती नाही, त्याने म्हणलं. तर त्याने काय पैसे काय फाडले नाहीत बघा, आहेत तसेच पैसे आहेत रुपये, त्याने काय फाडले नाहीत. पण कसं कळतंय कुणाला बाबा म्हणावं, कुणाला आजी म्हणावं. अजून एवढं आजी म्हणायला येत नाही त्याला, आई आणि बाबा म्हणतो तो, पप्पा म्हणतो, मम्मा म्हणतो, आई म्हणतो असं. आणि ह्या नोटेवरती बघा त्याला कसं कळलं काय ह्यांना बाबाच म्हणायचं म्हणून बघा. तर कैलास दादा धन्यवाद. आणि बरं का, मला व्हिडिओ पण मिळाला तेवढाच छोटासा. तर हा अनुभव पहिला आहे. तर कैलास दादा हे बघा, आत्ताच त्यांची लाईव्ह अजून लाईव्ह चालूच आहे त्यांची. तर लगेच बघा मला मला कैलास दादांनी म्हणजे सांगितलं की बाबा तुम्ही बनवा व्हिडिओ, तुमच्याकडे अनुभव आहेत असं तसं. तर हा माझा अनुभव आहे. तर कैलास दादा नक्की माझा व्हिडिओ बघा. आणि सोना म्हणजे तुम्हाला आवडला ना तर नक्कीच छान एखादे कमेंट करा. मी काय जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही. आणि आज मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ मी आता किंक्रांतीला टाकणार आहे, कारण मी आज व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे आज मी हा व्हिडिओ टाकणार नाही. तर जरा लईच गडबड झाली नाही का, लईच बडबड करायला लागली असं मला वाटते. तर हा व्हिडिओ येणार आहे किंक्रांतीला. तर खरंच म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्या वेळेस आपण बोलत असतो काहीतरी आणि बरोबर त्यावेळेस देव तसाच तो म्हणत असतो. तर तसंच झालं, देवाने तसाच तो म्हणलं आणि मला व्हिडिओला विषय मिळाला. मला म्हणले ना का मीनाक्षी ताई तुम्ही म्हणजे विषय असं तसं. तर म्हणलं कैलास दादा मला का नाही तेवढं डोकं चालवायला वेळच नसतो. कसं असतं, आपल्याला काहीतरी विषय जर घ्यायचा असला तर तेवढा थोडाफार आपल्याकडे वेळ लागतो. ते बरंच म्हणजे डोकं म्हणजे आठवायला काहीतरी लागतं. तसंच आता थोडंसं मला आठवलं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा हे बघा, हे आमचे कैवल्याचे बाबा. कैवल्य म्हणतो बाबा 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 करत होता. तर हे बघा असं आहे. तेवढाच आपला छोटासा व्हिडिओ बनवला. नक्की माझा व्हिडिओ बघा आणि छान कमेंट करा. आमच्या कैवल्यासाठी नक्कीच व्हिडिओ बघा. आता नाही तो इथं, आता तो तिकडे गेलाय, नाहीतर नक्की सांगितलं असतं. हे बघा, हे कैवल्याची बाबा बरं का. चला बाय बाय सगळ्यांना. कैवल्य हे कोण आहे, हे कोण आहे बाबा? काय म्हणायचं यांना हा, ह्यांना काय म्हणायचं, काय म्हणायचं? थांब कोण आहे बाळा हे, काय म्हणायचं यांना? कुणाचे बाबा आहेत? बाबा आहेत होय.